आमचे काही शिर्डी येथील काही समस्त गावकरी, ज्यात सर्जेराव अशोक कोते आहेत, संजय शिंदे आहेत आणि इतर काही मंडळी जी आहेत, तर त्यांनी बाबांचे जे खरे नमुने आहेत त्याची सत्यता न तपासता त्याला खोटे ठरवण्याचा जो प्रयत्न चालला होता, तो साईबाबांनी या जो धर्मदाय उपायुक्त यांनी जो निकाल दिला आहे, तर त्यानुसार साईबाबांनीच तो आणून पाडला आहे असं मला हे नमूद करावं लागेल. आता ही जी तक्रार दिली होती याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी आमच्या ट्रस्टच्या गैरकारभाराबाबत विचारणा केली होती. तसेच आम्ही परदेशात जातो, परदेशातून देणग्या गोळा करतो याबद्दल सुद्धा त्यांनी आमच्याबद्दल तक्रार केली होती. तर ही तक्रार त्यांनी 22/6/2021ला केली होती आणि त्या तक्रारीनंतर म्हणजे त्यात सर्जेराव कोते आणि इतर बरीच मंडळी त्यांनी ही तक्रार करताना चॅरिटी कमिशनर यांच्याकडेच तक्रार करायला पाहिजे, परंतु त्यांनी मुद्दामून तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच दिलीपजी वळसे पाटील जे गृहमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, नंतर आपल्या मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब, नंतर आपल्या मतदारसंघाचे नामदार आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, पोलीस कमिशनर नाशिक ऑफिस, महसूल आयुक्त साहेब नाशिक, तसेच जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त साहेब अहमदनगर, पुरातत्व अधिकारी अहमदनगर आणि मुख्याधिकारी शिर्डी नगर पंचायत आणि DYSP साहेब शिर्डी, या सगळ्यांना त्यांनी तक्रार केल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट ट्रस्टचा गैरकारभार चालतो, ट्रस्ट देणग्या गोळा करतो, त्याच्या पावत्या दिल्या जात नाही. आणि तसेच त्यांनी साईबाबांनी जी 9 नाणी दिली होती शिंदेवाडा येथे ठेवलेली आहेत आणि 9 जणांची नावं दिली होती. आता ही तक्रार आणि मूळ नाणी कोणती, ही मूळ नाणी कुठे आहेत, तसेच येणाऱ्या रकमेचा विनियोग झाला आहे का आणि बँक खात्यावर या रकमा स्वीकारल्या आहेत का, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. आणि परदेशातून ज्या देणग्या येतात त्यांचा हिशोब ठेवला जात नाही, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या. तर त्यानुसार सर्वांनी, म्हणजे ज्यांच्याकडे त्यांनी तक्रारी केल्या होत्या, मुख्यमंत्री साहेब या सगळ्यांकडे त्यांनी तक्रारी केल्या होत्या, त्या सर्वांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांच्याकडं या नियमानुसार चौकशी करण्यास सर्वांनी सांगितलं. त्यानुसार 2021 ते 2025 पर्यंत जवळजवळ याची सर्व शहानिशा करण्यात आली. सर्जेराव अशोक कोते यांना धर्मदाय आयुक्तांनी नोटीस पाठवल्या, तसेच संजय शिंदे व इतर व्यक्ती यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आल्या. परंतु या सर्वांकडे कोणत्याही प्रकारचे अधिकृत प्रूफ नसल्यामुळं आणि कागदपत्र नसल्यामुळं हे यांनी हजर करू शकले नाही, व्यवस्थित कागदपत्र, तसेच ते हजर सुद्धा राहिले नाही. त्यांना 3 प्रकारे धर्मदाय आयुक्ताने दखल घेऊन नोटीस बजावण्यात आल्या, परंतु ह्या सर्वांनी त्याचं दखल नाही घेतली. आणि एक प्रकारे धर्मदाय आयुक्त हे चॅरिटी कमिशनर हे जे खातं आहे त्याचा एक अवमान करण्यात आलेला आहे, असं मी एक चॅरिटी कमिशनर अधिकृत जो साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आहे, मी अध्यक्ष आहे. तर मला असं वाटतं की यांनी सर्वांनी मिळून हे फक्त एक आमच्या कुटुंबाची बदनामी व्हावी, लक्ष्मीबाई शिंदे कुटुंबाची बदनामी व्हावी आणि आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात यावा, अशा प्रकारे काही ठराविक कुटुंब आणि काही ठराविक व्यक्ती हे बऱ्याच वर्षापासून करत आहेत. सर्जेराव अशोक कोते, त्याच्यानंतर प्रमोद ज्ञानदेव गोंदकर यांनी व्हॉट्सअपला सुद्धा माझी वैयक्तिक बदनामी करण्यात आली होती. त्याबद्दल आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला कळवले होते, त्यांनी सुद्धा दखल घेऊन यांची हे करून घेतलेली आहे. आणि आता जो या प्रकारे ह्या सर्वांनी याच्यात तक्रारी दिल्या होत्या आणि ह्या तक्रारीनुसार सर्व चौकशी झाली आणि 30/6/2025ला आणि 29/5/2025ला धर्मादाय उपायुक्त पाटील मॅडम आणि सध्याचे धर्मादाय उपायुक्त श्री जगताप साहेब यांनी निकाल दिला की तो निकाल मी तुम्हाला सर्वांना तर प्रत देणार आहेतच, परंतु यांनी जे म्हणलं होतं की साई भक्तांनी लाखो रुपयाच्या देणग्या महागड्या वस्तू स्वरूपात देणग्या देत असतात,
परंतु देणग्यांचे ऑडिट होत नाही, असं जे ह्या तक्रारदारांनी म्हणलं होतं. ह्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन निरीक्षक यांनी संजय शिंदे यांना 15/9/2022 नोटीस बजावली. आणि नोटीस बजावली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे लेखी पुरावे दिले नाहीत, स्वतः हजर झाले नाहीत. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी नोटीस बजावल्या. त्यानंतर त्यांनी मला सुद्धा ह्या लोकांनी काही त्याला दाद न दिल्यामुळे मग त्यांनी मला 6 ऑगस्ट 2024 मला नोटीस काढली. सदर नोटिशीच्या अनुषंगाने मी 2001-2025 उपस्थित राहून सर्व प्रकारचे कागदपत्र, आमच्या ट्रस्टचे 2000 साली ट्रस्ट तयार झालेला आहे, तर त्या ट्रस्टचे सर्व कागदपत्र मी धर्मदाय आयुक्तांना सादर केले. त्यांना देणग्या ज्या घेतल्या जातात त्याचे पावत्या देण्यात आल्या. स्वतः निरीक्षक, वेगवेगळे निरीक्षक आमच्या ट्रस्टच्या ऑफिसला, अयोध्या हॉस्पिटलला येऊन गेले. त्यांनी सर्व कागदपत्र चेक केले आणि जे लेखापरीक्षण अहवाल जे होते त्यांनी सर्व चेक केले. 2000 सालापासूनचे सर्व चेक केले. 2022-23 पर्यंतचे यांनी 2021 तक्रार दिल्यामुळं त्या काळातले आणि नंतरचे पण अहवाल चेक केले. त्यानंतर ट्रस्टला डोनेशन जे येतात हे UPI द्वारे पण यायला सुरुवात झाली. तर तो ट्रस्टचा नंबर हा वैयक्तिक माझा आहे की ट्रस्टचा आहे त्याची सुद्धा त्यांनी तपासणी केली. तर ट्रस्टचा जो वैयक्तिक जो ट्रस्टच्या नावे जो आहे त्याच्यावरच आम्ही संपूर्णपणे भक्तांच्या देणग्या घेत आहोत आणि त्यापासून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम सादर करतात. आणि नंतर त्यांनी असं पण तक्रार अर्जात नमूद केलं होतं की यांना दिलेली 9 नाणी ही शैलजा शंकर गायकवाड व अरुण शंकर गायकवाड हे स्वतःकडे असल्याचा दावा करतात. तर चॅरिटी कमिशनरनी हे 2000 साल जे ट्रस्ट डीड तयार केलं त्यावेळेस द्वारकामाईच्या समोर, हे बऱ्याच जणांना माहीत नाही, द्वारकामाईच्या समोर जे क्रांती युवक मंडळाचा जो ब्लॅक बोर्ड होता त्याच्यावर त्यांनी ती नोटीस लावली होती की शैलजा शंकर गायकवाड उर्फ हिराबाई नाना पाटील शिंदे यांनी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट हा न्यास तयार करण्यासाठी अर्ज केलेला आहे. आणि त्या अर्जाला जर कोणाची, गावकऱ्यांची किंवा शिंदे कुटुंबाची किंवा साईबाबा संस्थांची किंवा इतर जणांची काही तक्रार असल्यास चॅरिटी कमिशनरला देण्यात येते. त्यानंतर त्या काळातल्या पेपरमध्ये सुद्धा हे दिलेले होते, पण कोणाची तक्रार आली नाही. आणि 9/3/2000 हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि तो ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर मग त्या ट्रस्टचं काम चालू झालं. त्या ट्रस्टमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की ही सदर 9 नाणी शैलजा शंकर गायकवाड यांच्याकडे कशी आली. ही सर्व नाणी 9च्या 9 नाणी पूर्णपणे प्रथम लक्ष्मीबाईंनी 1963 साली मृत्यू पावण्याच्या अगोदर सोनूबाई नाना पाटील शिंदे म्हणजे शैलजा शंकर गायकवाड यांच्या आजी, म्हणजे यांच्या आई आणि माझी आजी यांच्याकडे दिले. त्यानंतर 1963 ते आजपर्यंत ही नाणी हिराबाई नाना पाटील शिंदे उर्फ शैलजा शंकर गायकवाड, हिराबाई नाना पाटील शिंदे हे माझ्या आईचं मूळ नाव, लग्नाच्या अगोदरचं, लग्न झाल्यानंतर शैलजा शंकर गायकवाड हे नाव झालं. तर त्यानुसार त्यांच्याकडे आहेत आणि आम्ही ते आता एक सर्व भारतात ते दैवत म्हणून आम्ही ते घरी पूजा करतो. ठिकठिकाणी आम्हाला बोलवलं जातं, मंदिरामध्ये पण बोलवलं जातं, त्याची पूजा केली जाते. तर त्यामुळं ती आज मी नाणी येथे आणली नाहीत, कारण पूजेत आहेत म्हणून मी सर्वांचं एक म्हणजे सॉरी म्हणतो, परंतु त्यामुळं मी ते आज नाणी इथं आणलेली नाहीत. परंतु तुम्ही घरी येऊन ते नाण्यांचे फोटो घेऊ शकतात. हे सर्व रकमा कॅश अँड काइंड, ह्या सर्व रकमा ह्या हेड खाली पूर्णपणे रकमा आम्ही दाखवत असतो. चॅरिटी कमिशनरनी याचे सर्व पावती नंबर हे ते सगळे दिलेले आहेत, कशा रकमा घेतल्या जातात, UPI NEFT चेकद्वारे त्याचा हिशोब. आणि जे तक्रारदारांनी म्हणले होते त्या तक्रारदारामध्ये आमच्या शिर्डी गावातले काही प्रमुख नेते पण आहेत. मला काय त्यांची बदनामी करायची नाही कोणाची, आणि मी काय त्यांच्या विरोधात पण नाही आहे, पण तक्रारदारामध्ये बऱ्याच जणांनी त्याच्यावर, काहींनी जेव्हा मी विचारणा केली की या तुम्ही सह्या केलेल्या आहेत का, तर त्यांनी सांगितलं की ह्या सह्या आम्ही साईबाबा संस्थानला ज्यावेळेस अर्ज देतो तर तेच अर्जाचे त्याच्यात झेरॉक्स लावलेले आहेत. आणि काही जणांनी ज्या केलेल्या आहेत त्याच्यात संजय शिंदे आहेत, त्याच्यानंतर आमचे माजी नगराध्यक्ष कैलास गोविंदराव खोते आहेत, नंतर ताराचंद खोते आहेत, अशोक खोते आहेत,
नानासाहेब शिंदे आहेत, महेश बनकर, अशोक गायके, पांडुरंग कापसे, सर्जेराव कोते, अशी बरीच मंडळी आहेत. आणि ह्या मंडळींनी ठीक आहे, त्यांनी तक्रारी केल्या, योग्य आहे. कारण शिर्डीमध्ये असे अनेक ट्रस्ट आहे की जे योग्य काम करत नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या ट्रस्टची चौकशी केली आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी हे भाग पाडलं. पण चांगलं झालं की या निमित्ताने जो साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होत होता, शिर्डी ग्रामस्थांमधली जी सध्याची नवीन पिढी आहे तिच्यात संभ्रम होत होता, तर चॅरिटी कमिशनरनी वेगवेगळे निरीक्षक लावून याची चौकशी केली. आणि जो त्यांनी दावा केला होता ते खोटे विधान करत आहेत की खोटी जी खरी नवनानी त्यांच्याकडे आहेत आणि आम्ही खोटे दाखवतो, असं चॅरिटी कमिशनरनी स्वतः लिहिलेले आहेत की ते खोटे निदान करत आहे. आणि ट्रस्टचे डीड पाहता याच्यामध्ये सर्व जी 9च्या 9 नाणी मॅनेजिंग ट्रस्टी अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत आणि याचा ट्रस्ट डीडमध्ये सुद्धा उल्लेख आहे. आणि सदर ही तक्रार यांनी तक्रारदारांनी विश्वस्तांचे म्हणजे आमचे म्हणणे ऐकले, तक्रारदार हजर राहत नाही, तक्रारदार यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही व निरीक्षक यांना तक्रारीत कोणतेही तथ्य आढळलेले नाहीये. एकूण सर्व कागदपत्रे पाहतात तक्रारीत तथ्य नसल्याने तक्रार निकाली काढण्यात येत आहे, असा हा निकाल देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे जो संभ्रम साई भक्तांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये जो झाला होता तो पूर्णपणे आता निकाली निघलेला आहे. आणि 9च्या 9 नाणी ही संपूर्णपणे आमच्या कुटुंबात आहे आणि आम्ही त्याचा एक दैवत म्हणून आणि साईबाबांनी जी 9 नाणी नवविधा भक्तीचे प्रतीक आणि त्याला ग्रंथामध्ये म्हणलेले हे नवग्रह असू शकतात, नव अंबिका असू शकतात, हे आम्हीच नाही सांगत, हे साई सच्चरित्रात लिहिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याची पूजा करत आहोत. आणि नवविधा भक्तीचा संपूर्ण भारतात व जगात प्रचार प्रसार करण्याची आम्हाला ट्रस्ट डीडद्वारे महाराष्ट्र शासन अधिकृत चॅरिटी कमिशनरद्वारे आम्हाला याची पूर्णपणे 2000 सालापासून परवानगी आहे. आणि त्यानुसार मी स्वतः ती 9 नाणी घेऊन जेथे जेथे आम्हाला बोलवलं जातं तिथं नवविधा भक्तीचा बाबांची नवविधा भक्ती त्या काळातल्या भक्तांनी केलेली आहेत. त्यामध्ये काशीरामजी शिंपी असतील, त्याच्यानंतर गोपाळराव बुटे असतील, त्यानंतर बायजामा असतील, तात्या पाटील कोते असतील, आपले संकलेजाजी असतील, गोणकरजी असतील, असे असंख्य अब्दुल बाबा असतील, तात्या पाटील कोते, अशा अनेक साई भक्तांनी येऊन गायके पाटील असतील, अशा अनेक साई भक्तांनी हे बाबांची सेवा केली. आणि एक भक्तीचे जे 9 प्रकार म्हणून लक्ष्मीबाईंची त्यांना सेवा आवडली आणि म्हणून त्यांना ते समाधी घेण्याच्या अगोदर हे 9 नाणी दिली. आज ती 9 नाणे पूर्णपणे शिंदे कुटुंबाकडून आमच्याकडे कशी आली त्याचं पूर्णपणे ट्रस्ट डीडमध्ये लिहिलेले आहे. आणि चॅरिटी कमिशनर यांनी सर्व चौकशी करून गावकऱ्यांना पण विचारलं आणि सर्व चौकशी करून त्याला पूर्णपणे मान्यता दिलेली आहे. आणि आता हा अहवाल हा ज्यांनी तक्रारी केल्या होत्या त्यांना पण आता हा अहवाल पोच झालेला आहे. तत्कालीन आणि आपले सध्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सर्व अहवाल जातील आणि त्यानुसार हे सर्व सिद्ध झाले की ही 9 नाणी ट्रस्ट डीडनुसार आणि ही ट्रस्टची प्रॉपर्टी आहे आणि आम्ही गायकवाड कुटुंब हे पूर्णपणे याची सांभाळ करत आहोत. याबाबतच ही आम्ही हे घेतलेली आहेत. आणि याचं हे सर्व आम्ही तुम्हाला विनंती करतो हे सर्वांना हे संभ्रम दूर झाला पाहिजे, या अशा प्रकारे आपण ही सर्वांना माहिती कळवावी हीच आमची नम्र विनंती. साईबाबा संस्थाने देखील तुम्हाला मधल्या काळात नोटीस काढली आहे, त्या संदर्भात काय नेमकं झालंय, पुढे काय तुम्ही त्या बाबतीत कार्यवाही केली? आता सध्या ही जी साईबाबा संस्थांनी पहिली अनधिकृत नोटीस काढली जिच्यावर सही नव्हती आणि त्याच्यानंतर एक 15 दिवसानंतर साईबाबांची संस्थांचे CEO त्यांनी सही करून परत नोटीस म्हणजे त्याच्यावर नंतर सही केली, पण ती नोटीस अधिकृत नव्हती. परंतु त्या नोटिसीद्वारे असे लक्षात आले की ही नोटीस दिलेली आहे आणि सध्या ती बाब न्यायप्रविष्ट होत आहे. त्यामुळं आम्ही त्या नोटिसीवर जास्त काही बोलू शकत नाही. ती त्याबाबत न्यायप्रविष्ट झाल्यानंतर आता हे सर्व न्यायप्रविष्ट होणार नाही होणार हे साईबाबा संस्थांच्याच हातात आहे. आणि जर न्यायप्रविष्ट झाली तर त्याबद्दल आम्ही परत एक सेपरेट प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रेसला संपूर्णरित्या माहिती दिली जाईल. शिंदेवाड्यामध्ये जी नाणी
ती संपूर्णपणे खोटी आहेत. ती त्यांनी बाहेरून तयार करून आणलेली आहेत. याबद्दलचा सुद्धा प्रूफ आम्ही लवकरच देणार आहोत. परंतु सध्या ती नाणी संपूर्णपणे खोटी आहेत आणि त्यांनी ते खोटं विधान केलेलं आहे हे चॅरिटी कमिशनरने निरीक्षक पाहून मान्य केलेलं आहे की ती नाणी खोटी आहेत. कारण हे सर्वपणे खोटे विधानं करत आहेत ते चॅरिटी कमिशनरनेच मान्य केलेले आहेत. कारण शिंदे वाड्यात ही नाणी ठेवलेली आहेत. हे त्याच्यात कोणाकोणाकडे ही नाणी आहेत. 9 जणांचे काय नावं पण लिहिले होते त्यांनी, 8 जणांचे 9 जणांचे त्याच्यामध्ये. आणि शिंदे कुटुंब म्हणत नाही की खरी नाणी आमच्याकडे आहेत. तुम्ही त्यांना फक्त ते दावा करतात. पूर्वी सुद्धा त्यांनी असाच दावा केला होता. कोणत्या चॅनलला तो दावा केला होता त्या चॅनलचे आम्ही सर्व फुटेज हे शिर्डी पोलीस स्टेशनला दिले होते. तत्कालीन PI श्री दत्ता पवार साहेबांना मी ते फुटेज दाखवले होते आणि त्यानुसार सुद्धा त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांनी ते खोटे 9 नाणे साई भक्तांना दाखवू नयेत म्हणून त्यांनी त्या घरी कुटुंबाला सील पण त्या दरवाजा घराला सील पण लावलेले आहे. आणि आज पण ते नाणे भक्त मध्ये जाऊ शकत नाही, ते सील आहेत. आपण सुद्धा कधी जाऊन ते पाहू शकता. ग्रामस्थांच्या वतीने नाण्यांची चौकशी व्हावी, काय तक्रार करण्यात आली होती आणि कोर्टाने काय निकाल दिला आहे शॉर्टमध्ये सांगा. गावकऱ्यांनी मूळ नाणी ही कोणाकडे आहेत हे याचा तपास करावा असं चॅरिटी कमिशनरकडे एक तक्रार अर्ज केला होता आणि चॅरिटी कमिशनर साहेबांनी त्यावर निरीक्षक नेमले आणि निरीक्षकांनी येथे येऊन सर्व चौकशी केली आणि ट्रस्ट डीड शोधले 2000 सालापासूनचं आणि निकाल दिला की हे जे गावकऱ्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या होत्या हे खोटे विधान करत आहेत. संपूर्ण 9 नाणी ही माझ्याकडे म्हणजे अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत असा त्यांनी निकाल दिला आहे. तो निकाल दिलेला असताना मग साईबाबा संस्थांनी दिलेल्या नोटीसीला त्या निकालाचा काय तुम्हाला बेनिफिट मिळाला? साईबाबा संस्थांनी जरी नोटीस दिलेली असली तर साईबाबा संस्थान ही एक संस्था आहे. तिला कोणत्याही प्रकारचं सत्यता तपासण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळं चॅरिटी कमिशनर हे महाराष्ट्र शासनाचं एक संस्था आहे, अधिकृत संस्था आहे आणि महाराष्ट्र शासनानेच चॅरिटी कमिशनरला ह्या तक्रार अर्जानुसार अधिकृत त्यांना दिलं होतं की याची संपूर्णपणे चौकशी व्हावी. त्यानुसार चॅरिटी कमिशनरने निरीक्षक अपॉइंट करून चौकशी केली आणि संपूर्ण 9 नाणे ही फक्त अरुण शंकर गायकवाड यांच्याकडे जी नाणी आहेत ती खरी आहेत असा पूर्णपणे निकाल दिलेला आहे आणि हा सर्व निकाल इथे आहे. हो, आमच्या कमिशनर सुद्धा की अथॉरिटी आहे का की तुमच्याकडे जे 9 नाणे दिलेले हे साईबाबांनी दिलेले असं त्याच्यामध्ये उल्लेख नाही केलेला चॅरिटी कमिशनरने. चॅरिटी कमिशनरनी स्पष्ट म्हणलेलं आहे. एक मिनिट, बरोबर. चॅरिटी कमिशनरनी म्हणलं आहे की साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 साली विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली आणि ते ब्रह्मत्वात विलीन झाले. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना 5 व 4 अशी 9 नाणी दिली होती आणि तसेच सद्यस्थितीत ती नाणी मॅनेजिंग ट्रस्टी अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत असा स्पष्ट निकाल दिलेला आहे. हो, साईबाबांनी जर उद्या ग्रामस्थ किंवा हे सगळे जर म्हणत असतील की हे नाण्याचं परीक्षण केलं जावं, त्यांच्याकडे असलेली नावं, त्यांच्याकडे असलेली नाणे, तुमच्याकडे असलेली नाणे किंवा आणखी काही नाणे, त्याच्यामध्ये खूप संभ्रम तयार झालेला आहे. तुम्ही त्या गोष्टीला तयार आहात का की ही नाणे त्या काळात ते आहे की नाही? आणि आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत. परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतंय त्यांच्याकडं महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का? शिवाय त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत. तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा DNA त्यांनी आम्हाला दाखवावा म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू. तर त्याच्यासाठी ते सत्य परिस्थिती तीच आहेत. तुम्ही कसं म्हणणार? हो, ते तेवढंच सांगू शकतील. हो, परीक्षण तयार करण्यास आहोत. पण ती परीक्षण हे आमचे नाणे पूजेत असल्यामुळं
आम्ही ते परीक्षण त्यांना विनंती करून आमच्या घरी परीक्षण करावेत. त्यांनी परीक्षण करण्यासाठी घरी यावेत. दुसरी गोष्ट, मध्यंतरी आपण दोन्ही पार्टी एकमेकांच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार दिलेली आहे, बरोबर? मग आपण सुरुवातीला सांगितलं की यांनी पोलीस तक्रार केली, मुख्यमंत्र्यांकडे गेली, मग या संदर्भामध्ये आपण चॅरिटी कमिशनरकडे तक्रार केलेली आहे का? तुमचे जे शिंदे परिवार मामा लोक आहेत यांची एकमेकांचे तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला आहे, समजून घ्या. मग तुम्ही चॅरिटी कमिशनरला जर ऑथॉरिटी तुम्ही समजता तर त्यांच्याकडे त्यांची तक्रार केली आहे का? चॅरिटी कमिशनरकडं अथॉरिटी ही मी नाही समजत. ही महाराष्ट्र शासनाने चॅरिटी कमिशनरला अथॉरिटी दिलेली आहे की ही नाणी खरी आहेत की खोटी आहेत याचा तपास करावा. आज ते पण म्हणतात खरी आहेत, पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणतेही प्रूफ नाही आहे. त्यांनी पोलीस स्टेशनला मोहगम तक्रार केली आहे. पोलीस स्टेशनला त्यांनी अशी तक्रार केलेली नाही की आम्ही खोटी नाणी दाखवत आहोत की त्यांच्याकडे खरी आहेत. त्यांनी वेगळी तक्रार केलेली आहे. तुम्ही अजून पण पोलीस स्टेशनला विचारा, त्यांनी अजून कोणाकडेही खरी नाणी आमच्याकडे आहेत अशी तक्रार दिली नाही. ही सुद्धा चॅरिटी कमिशनरनी ही नाणी आमच्याकडे खरी आहेत, शिंदे कुटुंबाने तक्रार केलेली नाही. ही काही ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. शिंदे कुटुंबाने अजून म्हणलंच नाही की ही नाणी आमच्याकडे खरी आहेत. त्यांनी मागं सुद्धा हेच म्हणलं होतं ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स झाली होती की आम्ही दावा करीत आहोत, पण ऑलरेडी आमचा दावा काय आमच्याकडे आहेच ती. आम्हाला दावा करण्याचं काही गरजच नाही, आमच्याकडे नाणी आहेच ती. 1963 पासून नाणी आहेत. हा, हे जे परीक्षण करणार त्यांनी प्रथम सांगावं, प्रेस कॉन्फरन्स सांगावं घेऊन की ही नाणी साईबाबांच्याच हातातली आहेत. हे जे सत्य तपासणार आहे त्यांनी सांगावं. आमच्याकडे कागदोपत्री सर्व प्रूफ आहेत. आपण असं आपल्याकडची नाणी खरी आहे का आपण दावा करता? दावा नाही करत, आहेच. आपल्याकडची नाणी जी आहे ती आपण म्हणतात ती खरी आहे, तर आपण असं कोणतं परीक्षण केलेलं आहे? नाही, याला परीक्षण करण्याची गरज नाही. आणि परीक्षण करणारं भारत सरकार आहे, पुरातत्व खातं आहे. तर त्या पुरातत्व खात्याने जर आम्हाला विनंती केली तर त्यांनी त्यांचे लोक पाठवावेत. आम्ही तिथं नाणी खोलू, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना बोलू आणि ते परीक्षण करावं त्यांनी आमच्या समोर. पोलीस स्टेशन आहे, चॅरिटी कमिशनर आहेत. असं म्हटलं जातं की सोनूबाईच्या काळामध्ये 5 नाणी जी आहेत ती लहान्या घराला देण्यात आली, 4 नाणी जी आहेत ते मोठ्या घराला देण्यात आली. बरोबर. अशा वाटण्या झाल्या. आजही जे मोठं घर आहे त्यांच्याकडे 4 नाणी आहेत, तिने एका कापडात गुंडाळून ठेवून दिलेली आहे. 5 नाणी फक्त सर्वांकडे आहे असं म्हटलं जातं. बरोबर. 9 नाण्याचे 22 नाणे झालेले आहेत. हा, तर त्या बाबतीत मी तुम्हाला 22 नाणे यस नाही, आता गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत 22 नाणी आहेत. साईबाबांनी 9 नाणी दिली होती. नेमकं काय काय आहे चमत्कार आणि आहे? काय नेमकं नाण्याची वाढ कशी आहे? आणि तुमच्याकडे असलेली नाणी खरी आहेत, हा तुमचा जो दावा आहे तो कशामुळे? सुरुवात स्टार्टिंग पासून सांगतो. 1918 साली साईबाबांनी 9 नाणी दिली लक्ष्मीबाई शिंदे माझ्या पणजी. त्यानंतर ती नाणी 1963 साली 5 नाणी आपण म्हणतात ते बरोबर आहे. 5 नाणी ही नाना पाटील आणि सोनूबाई नाना पाटील शिंदे हे लहानगर यांना देण्यात आली. कारण लक्ष्मीबाई ह्या सोनूबाई यांच्याकडेच राहत होत्या, मोठ्या घरी राहत नव्हत्या. त्यामुळे आणि 4 नाणी ही तात्या तुकाराम शिंदे म्हणजे मोठं घर यांना दिली होती. परंतु तात्या तुकाराम शिंदे यांनी फक्त 2 दिवस त्यांच्याकडे ठेवली आणि नंतर त्यांनी मारुतीचं मंदिर हे येथे सर्व मंडळी बसायची. मारुतीच्या मंदिरात ते आल्यानंतर त्यांचे लहान भाऊ होते नाना तुकाराम पाटील शिंदे यांना बोलून घेतले आणि बाबा रे, ही 5 आणि 4 अशी विभागणी करू नको, हे 4 नाणे तुझ्याकडे हे घे आणि सोनूला सांग. कारण ती लहान वहिनी असल्यामुळं ते सोनू म्हणायचे. तर सोनूला सांग की एक लाकडी फ्रेम तयार करून तिच्यामध्ये ही परत 9च्या 9 नाणी ठेव आणि साई भक्तांच्या दर्शनासाठी आपल्या मूळ घरी तिथं ठेव. तर त्यामुळं ही परत 9 नाणी एका ठिकाणी फक्त 2 दिवस ही मोठं घर तात्या तुकाराम पाटील शिंदे यांच्याकडे होती. नंतर त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा नाण्यांचं महत्त्व वाढायला लागल्यामुळं त्यांनी आणि शिवाजी भास्कर शिंदे यांनी 9 आणि मोठ्या घराने म्हणजे पुढच्या पिढीने तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीने 4 नाणी आणि शिवाजी भास्कर शिंदे यांनी 9 नाणे असे आणून तिथं ठेवली आणि ते लोकांना संभ्रम. परंतु त्यांनी कधी म्हणलं नाही लेखी की 9 नाणे आमच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही.
आणि आमच्याकडे जे पुरावे आहेत हे काही आम्ही आज तयार केलेले नाही. 1970 पासून 1970 साली सोनूबाई नाना पाटील शिंदे यांनी मृत्यूपत्र करून दिलेलं आहे माझ्या आईला की 9च्या 9 नाणी हे माझ्या मुलीला देत आहे आणि माझे मुलं हे पूर्ण कुटुंब हे वेगळं राहत आहेत. हे भास्करराव शिंदे, बाजीराव पाटील शिंदे, त्याच्यानंतर जीवन नाना शिंदे आणि माझी मावशी हे सर्व कुटुंब वेगळे राहत होते आणि त्यामुळं ही 9च्या 9 नाणी ही सोनूबाई नाना तुकाराम यांच्याकडे राहिली. त्यानंतर 1980 साली भास्करराव शिंदे, नंतर शिवाजी भास्कर शिंदे, नंतर गोविंद भास्कर शिंदे, साहेब भास्कर शिंदे या सर्वांनी सोनूबाई नाना पाटील शिंदे आणि माझी आई हिराबाई नाना पाटील शिंदे उर्फ शैलाजा शंकर गायकवाड यांना मारहाण केली. त्या घरी त्यांना तिथं काढून दिले. नंतर मी स्वतः आमचं कोपरगावला टिळकनगर येथे घर असल्यामुळे तिथे स्वतः त्यांना कारण सोनूबाईंनी निरोप पाठवला. त्या काळचे एक कंडक्टर होते सय्यद म्हणून, त्यांच्याकडे निरोप पाठवला की हे मला माझा मोठा मुलगा हा मारहाण करेल. मोठा मुलगा भास्करराव शिंदे, जे 2 नंबरचे होते बाजीराव पाटील शिंदे, ज्यांचे आज हॉटेल आहेत, हॉटेल ABS, हॉटेल 9 कॉइन, साई लक्ष्मी, ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कुटुंबांनी कोणत्याही प्रकारचे 2 नंबर आणि 3 नंबरच्या मामाने कोणत्याही प्रकारचे आम्हाला त्रास नाही दिला की आम्हाला प्रॉपर्टी दिली आमच्या आजोबांनी, नंतर 9 नाणे दिले. फक्त आणि फक्त भास्करराव शिंदे, शिवाजी भास्कर शिंदे, बापूसाहेब भास्कर शिंदे आणि गोविंद भास्कर शिंदे ह्या सर्वांनी मिळून आम्हाला तेथून काढून दिलं. म्हणजे अक्षरशः त्यांनी मारहाण केली. आणि मग ते मी सर्व नाणे 9 नाणे आणि या दोघींना म्हणजे माई लेकींना घेऊन कोपरगावला गेलो. त्यावेळेस मी 1980 साली 8वी 9वीला असेल आणि हे सर्व राहिले. 1984 साली सोनूबाई नाना पाटील शिंदे, जे माझी आजी, आईची आई, ह्या कोपरगाव येथे डॉक्टर उसळे यांच्या तेथे मृत्यू पावल्या. त्यानंतर त्यांचं अग्निसंस्कार आणि त्यांचं 10वा हे सर्व मी स्वतः कोपरगाव येथे केला. त्याला साक्षीदार म्हणून प्रकाश खडांगळे आणि अनिल खडांगळे हे न्हावी होते. 10वा केला त्यावेळेस भास्करराव शिंदे यांनी दुसरा 10वा इथं सादर केला, म्हणजे इथं हे आटोपला. परंतु अण्णासाहेब बाजीराव पाटील शिंदे, सुधाकर बाजीराव पाटील शिंदे, भाऊसाहेब बाजीराव पाटील शिंदे हे स्वतः तेथे आले. नंतर शिंदे कुटुंबियातले इतर मोठ्या घरातले काही तुकाराम पाटील शिंदे यांच्या घरातल्या व्यक्ती हे सर्व तेथे आले कोपरगावला आणि 10व्यामध्ये ते सर्व हजर राहिले. नंतर आम्ही साईबाबा संस्थानचे तत्कालीन काही मंदिर प्रमुख आमच्याकडे आले. त्याच्यानंतर कोंडाजी पाटील गायके आणि सुधाकर बाजीराव शिंदे हे आले. आमच्याकडे नाणी मागायला लागले. कोपरगावला आम्ही निवारा येथे राहत होतो त्यावेळेस 1980 ते 84 झाली आणि तेथे 84 ते नंतर तिथे राहत होतो. मग 96-97 या काळात आम्ही परत, कारण साईबाबा संस्थानच्या तत्कालीन मंदिर प्रमुख यांनी विनंती केली की 9 नाणे हे दर गुरुवारी आणि रविवारी संस्थांमध्ये आणावेत आणि भक्तांच्या दर्शनासाठी ठेवावेत. त्यावेळी आम्ही एकदा तेथे नाणे लेखापाठ अध्यक्ष होतात त्यावेळेस तिथं ठेवले होते. त्यांनी पण त्याचे दर्शन घेतले. परंतु काही मंडळींनी सांगितले की आपण नाणे साईबाबा संस्थान येथे न ठेवता आपल्या घरी ठेवा आणि तेथे आपल्या पूजेत भक्त मंडळी येतील. नंतर आम्ही शिर्डीला आलो. शिर्डीला राहिलो, गोणकर कॉम्प्लेक्समध्ये काही दिवस राहिलो. नंतर आता सध्या आम्ही दत्तनगर येथे अमोल वाघ यांच्या घरी राहत आहोत आणि तिथं हजारो भक्तमंडळी दर्शनासाठी येत आहेत. हा संभ्रम दूर व्हावा पूर्णपणे, तर ही संपूर्ण कहाणी मी सांगितलेली आहे. आणि ह्या कहाणीचा पूर्ण शहानिशा म्हणजे कोपरगाव येथे जाऊन पण चौकशी करावी, ठिकठिकाणी आमचे नातेवाईक आहेत त्यांना चौकशी करावीत आणि याचा आता चॅरिटी कमिशनर तर ऑलरेडी चौकशी केलेली आहे आणि पूर्णपणे निकाल दिलेला आहे. तर मला वाटतं आता याच्यात कोणताही संभ्रम राहिलेला नाहीये आणि याद्वारे हे सर्व सिद्ध झालेले 9च्या 9 नाणी ही आमच्याकडे आहेत. तुम्ही म्हणताय तुमच्याकडे जर 9 नाणी खरी आहेत तर इतरांकडे नाणी खोटी आहेत, त्या संदर्भात आता तुम्ही काय कारवाई करता? आता आम्ही हा निकाल शिर्डी पोलीस स्टेशनला दिला आहे. शिर्डी पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे आणि त्यानुसार शिर्डी पोलिसांनी आम्हाला सांगितलंय की याच्यावर फौजदारी कारवाई न होता आम्ही त्यांना नोटीस पाठवून त्यांना बोलवून घेऊ. तर शिर्डी पोलीस स्टेशन आता हे सर्व प्रकार तपासत आहे. खरी 9 नाणी शोधण्यासाठी आपण म्हणतात की DNA परीक्षण व्हावं, नेमकं कसं झालं पाहिजे?
आम्हाला वाटतं की साईबाबांच्या हातातली ही खरी 9 नाणी आहेत. हे ऑलरेडी त्या काळामध्ये 1970 साली बऱ्याच त्या काळातल्या मंडळींनी आम्ही आणि जे भास्करराव शिंदेचं कुटुंब नाणी आमच्याकडे आहेत, ते खोटी आहेत, ते खोटी नाणी दाखवत होते. परंतु आमच्याकडे ऑलरेडी 70 साली लिहिलेलं आहे आणि 2000 साली पण लिहिलेलं आहे. आणि कर्नल निंबाळकर साईबाबा संस्थानने जो साईंचे सत्यचरित्र मध्यंतरी 1900 मला वाटतं 90-92 DNA परीक्षण कसं व्हावं? DNA परीक्षण, आता DNA परीक्षण कसं व्हावं हे पुरातत्व खातं ठरविल. परंतु साईबाबांच्या हातातलेच ही नाणी आहेत याचं परीक्षण भारत सरकार आणि पुरातत्व खातं करील आणि त्यानुसार ते परीक्षण ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. तो तर अधिकार मला नाही किंवा कोणालाच नाही, साईबाबा संस्थानला पण नाहीये. तर त्यांनी ते ठरवावं भारत सरकारने. आपण परीक्षेला तयार आहोत. आम्ही परीक्षेला तयार आहोत, परंतु ते दैवत आहे, आम्ही त्याला दैवत मानतो. ते आम्ही काही इतर ठिकाणी देणार नाही, ते आमच्या घरी व्हावं परीक्षण. ही आमची 101% मागणी राहील. आणि दुसरा एक सांगतो मी, कर्नल निंबाळकरांचं साईंचे सत्यचरित्र जे लिहिलेलं आहे त्यानुसार साईबाबा संस्थानने ते गृहीत धरून त्याचं साईबाबा संस्थानने साईंचे सत्यचरित्र दाभोळकरांच्या नुसार गद्य, आपलं पद्य आणि त्यानुसार गद्य तयार केलं. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या चरित्रात म्हणलेलं आहे की ही सदर 9 नाणी लक्ष्मीबाईंनंतर शैलाजा शंकर गायकवाड यांच्या ताब्यात आहेत आणि ती कोपरगाव येथे आहेत, असा स्पष्ट उल्लेख साईंचे सत्यचरित्र कर्नल निंबाळकरांनी लिहिलेले दाभोळकरांच्या ग्रंथाहून. आणि हे साईंचे सत्यचरित्र साईबाबा संस्थानने प्रसिद्ध केलेले आहे. परंतु त्याच्यात सुद्धा तत्कालीन काही ग्रामस्थांनी किंवा तत्कालीन विश्वस्तांनी त्याला यांचं नाव लिहिलं तर बाकीच्यांचे पण आमचे पुढचे वारसदार नावं घ्यावेत असे म्हणतील, म्हणून तो उल्लेख टाळलेला आहे. तर तो साईंचे सत्यचरित्र ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. आपण म्हणालात की पुरातत्व विभागाने किंवा भारत सरकारने परीक्षण करण्यासाठी घरी यावं ते दैवत आहे, मात्र मग ही नाणी घेऊन बाकी ठिकाणी देश विदेशात घेऊन जाण्याचं कारण काय? कारण मंदिरामध्ये घेऊन जातो आम्ही, त्याचं काय आम्ही प्रदर्शन करत नाही. मंदिरामध्ये आम्ही ते ठेवतो. ज्यांनी घरी पूजा कुठं ठेवलेली आहे, सत्संग ठेवलेले आहेत तिथं ठेवतो. भक्त मंडळी त्याचं दर्शन घेतात आणि मी त्याच्यावर प्रवचन देतो साईबाबांनी. आणि सर्वात महत्त्वाचं, मी या निमित्ताने साईबाबांची नवविधा भक्तीचा प्रचार करतोच, पण या निमित्ताने जैन ससाण्यांच्या काळात जो निर्णय झाला होता, अध्यक्ष जैन ससाण्यांच्या काळात, की साईबाबांची समाधी ही फक्त शिर्डी येथेच आहेत. साईबाबा हे सर्व धर्म समभाव मानणारे आहेत. साईबाबा हिंदू नाही आणि मुस्लिम नाही. ठिकठिकाणी साईबाबांच्या समाधी ठिकठिकाणी राज्यामध्ये ठिकठिकाणी तयार केलेल्या आहेत प्रतिसमाधी, त्या बंद व्हाव्यात असं मी ठिकठिकाणी मंदिरांना सांगतो आणि बऱ्याच ठिकाणी असे समाधी काढून पण घेण्यात आलेले आहेत. या निमित्ताने मी तो पण प्रचार प्रसार करत आहोत. संस्थांमध्ये नाणे घेऊन गेला होता, त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण झालं होतं आणि फोटो सेशन झालं होतं. नेमकं ग्रामस्थ म्हणता यांनी विना परवानगी फोटो सेशन आणि व्हिडिओ चित्रीकरण केलं, याची साई संस्थाने आपल्याला परवानगी दिली होती का? किती वर्षापासून ती परवानगी आहे आणि त्याचा आपल्याकडे रिसिव्ह 2000 सालापासून ट्रस्ट तयार झाला, अधिकृत ट्रस्ट तयार झाला. ग्रामस्थांना कल्पना देण्यात आली की ही 9 नाणी ह्या ट्रस्टमध्ये आम्ही समाविष्ट केली आहेत आणि त्या दिवसापासून आम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी, प्रत्येक मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही ही मिरवणुकीने ही नाणी घेऊन जातो. ज्या ग्रामस्थांनी तक्रार केली आहेत ते ग्रामस्थ त्या मिरवणुकीत सामील आहेत. ते त्या सन्माननीय सदस्य होते त्या कमिटीवर, त्याचे आमच्याकडे सर्व काही प्रूफ आहेत. आणि ती नाणी आम्ही साईबाबा संस्थानकडे घेऊन जाण्याच्या अगोदर साईबाबा संस्थानला आम्ही पत्र देत होतो की आम्हाला अशी अशी मिरवणूक काढायची आहे. शिर्डी पोलीस स्टेशनला पण पत्र देत होतो, अधिकृत नगरपालिकेला पण पत्र देत होतो. साईबाबा संस्थांनी आम्हाला अधिकृतपणे, म्हणजे तिथं त्यांनी कारण हा संबंध PROला येतो, त्यानंतर व्हिडिओ चित्रण आणि छायाचित्रण आणि याचा संबंध आणि एंट्री सुरक्षा विभागाकडे येते. तर त्यामुळं आणि ह्या नाण्यांची पूजा करावी समाधीला, तर ते हा मंदिर प्रमुखाकडे येतो. तर त्यामुळं त्यांनी तोंडी असो किंवा लेखी असो अशा सर्व परवानग्या त्यांनी वेळोवेळी देण्यात आलेले आहे आणि आमच्याकडे त्याचे फोटोग्राफ उपलब्ध आहेत त्या काळातले सुद्धा. आपण जे उल्लेख केला की
सदस्य होते. त्यावेळेस सदस्य म्हणजे ट्रस्टवर सदस्य नव्हते. आम्ही जो मकर संक्रांतीला प्रोग्राम करतो त्यावेळेस 27 नावं आम्ही सन्मान्य सदस्य म्हणून देत होतो. पण योगायोगाने आता ही जी मंडळी आहे ज्या तुमच्या होम हवन आपण करता त्याच्यामध्ये ते पूजेला बसायचे, हो. फोटोग्राफ तुमच्याकडे आहे, ही मंडळी तुमच्या विरोधात का गेली? प्रश्न त्यांना त्यामध्ये होत नाही का आता हे सगळं जे प्रचार कारण आता हा जो प्रचार प्रसार आहे ट्रस्ट मोठा होत आहेत आणि त्यामुळं हे एक आता सर्वांना माहित आहे शिर्डी गावातील मंडळी त्यांना हे सहन होत नाही. हा सहन होत नाही. हे अरुण गायकवाडचंच नाव सर्वकडे होत आहे जगामध्ये आणि जगातून मागणी होत आहेत. ठिकठिकाणचे सेलिब्रिटीज येत आहेत. संजय दत्त येतात. ठिकठिकाणचे सेलिब्रिटीज हे दर्शनासाठी येतात. विविध प्रकारचे मंत्री मोठमोठे लोक येतात आणि हा ट्रस्ट आता खूप मोठा होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आमचं काम पाहून महाराष्ट्र गव्हर्नमेंट भारत सरकारने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आम्हाला ATG दिला. आता 31/3ला CSR सर्टिफिकेट जे खूप कमी ट्रस्टला मिळतात. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांनंतर फक्त आमच्या ट्रस्टला CSR सर्टिफिकेट देण्यात आलं. CSR सर्टिफिकेटमध्ये करोडोच्या देणग्या मिळू शकतात या ट्रस्टला आणि त्या देणग्याचं 1.5 वर्षापासून आम्हाला ज्या किरकोळ देणग्या येतात ह्या ट्रस्टद्वारे 1.5 वर्षात आम्ही तुम्ही पाहतच आहात तुमच्या माध्यमातून आमचा तो प्रसार होत आहे. त्याबद्दल मी आमचे आभार मानतो, आपले आभार मानतो की 1.5 वर्षापासून आम्ही नेत्र शिबिर घेत आहोत. नंतर कोविडच्या काळात बऱ्याच लोकांना माहीत नाही की इथून जे ट्रक जात होते त्या ट्रकला आम्ही ग्रोसरी किट देत होतो. त्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशन आम्ही माझ्या मुलाने साईराजने आणि त्याच्या मित्रमंडळींनी जाऊन शिर्डी पोलीस स्टेशन पूर्णपणे सॅनिटायझेशन केलं होतं. हे आपले सध्याचे अपर पोलीस आयुक्त श्रीरामपूरला आले सोमनाथ वागचौरे साहेब त्यावेळेस येथे होते. दत्ता पवार साहेब होते. तर हे असे विविध प्रकारचे कार्य आम्ही करत आहोत. नंतर भिकारी साईबाबा संस्थांचं भोजनालय बंद असल्यामुळे भिकाऱ्यांना जेवण मिळत नव्हतं. तर आम्ही जिथं भिकारी असतील तिथं जाऊन आम्ही स्वतः आमच्या गाडीमध्ये जाऊन त्यांना देत होतो. त्यानंतर ठिकठिकाणी आपले ट्रॅफिक पोलीस 50 किलोमीटरमध्ये जे ट्रॅफिक पोलीस बिचारे उभे राहायचे, रेस्टॉरंट बंद राहायचे, त्यांना आम्ही एक प्लेट तयार करून देत होतो. तर अशा विविध प्रकारचे कार्य आमचे चालू आहेत. त्यामुळे या सर्वांनी अरुण गायकवाडला बदनाम करून यांचं कसं अस्तित्व संपवता येईल आणि यांचं जे वाढलं ते 9 नाणे म्हणून वाढलं. 9 नाणे म्हणून भक्त मंडळी देणग्या देत असतात आणि त्या देणग्याचा विनियोग होऊन सर्व जगात यांचं नाव होत आहे, प्रसार होत आहे. ठिकठिकाणचे भक्त मंडळी परदेशातले भक्त मंडळी आम्हाला बोलवत आहेत. हे जळाऊ प्रकार झालेला आहे. आणि तुम्ही जर ते तपासले तर त्याच्यातले काही ठराविक कुटुंब जे त्यांचे पण काही कुटुंबांचे भक्त हे साईबाबांचे समकालीन भक्त होते. त्यांचे आजी आजोबा पणजोबा तुम्ही जर तक्रारीतले नावं शोधले तर त्याच्यात तुमच्या सर्व मंडळींना हे लक्षात येईल की हे कुटुंब कोण आहेत. त्यामुळं मला या खोलात जाण्याची गरज नाही आहे. चॅरिटी कमिशनरने निकाल दिलेला आहे आणि तो सर्व जगात आता प्रसिद्ध होत आहे. ऑटोमॅटिकली तुमच्या माध्यमातून होईल, जगातल्या ठिकठिकाणच्या माध्यमातून होईल. आणि स्वतः आता आमची सध्याचे मुख्यमंत्री आणि सर्वांना विनंती आहे कारण त्यांनीच हा निकाल चॅरिटी कमिशनरला शोध घ्यायला सांगितलं होतं आणि आता त्यांनी हा निकाल स्वतः जाहीर करावा आणि हा साई भक्तांचा संभ्रम पूर्णपणे मोडीत काढावा जे काही ठराविक ग्रामस्थ करत होते. आता मी त्यांना पण जाऊन ही विनंती करणार आहोत. आता थोडक्यात ही प्रेस मीट इथं घ्यायची का मुंबईला घ्यायची हे ते ठरवतील.